नमस्कार डॉक्टर्स. आज आपण घेणार आहोत चॅप्टर नंबर 2, पदार्थविज्ञानचा चॅप्टर नंबर 2, आयुर्वेदिक दर्शन निरूपण. आपण हा चॅप्टर अकॉर्डिंग टू एन सी आय एस एमचा जो सिलेबस आहे त्याच हेतून आपण पूर्ण चॅप्टर घेणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघालच. मी डॉक्टर शैलेश ढाकणे. आज आपल्याला आयुर्वेद निरूपण हा चॅप्टर घेणार आहे. आयुर्वेद दर्शन निरूपण. बरोबर. आता बघा, दर्शन शब्दाचा अर्थ. दर्शन म्हणजे पाहणे किंवा बघणे. आता मी दर्शन घेतलं, मी पाहिलं किंवा बघणं हे कॉमन आहे. बरोबर. दश्यते तथार्थत्व तत्वम अनेन इति दर्शनम. याचा अर्थ काय? ज्याच्याद्वारे एक मिनिट हां ज्याच्याद्वारे तथार्थ तत्वम पाहिले जाते त्याला दर्शन असे म्हणतात. बरोबर. तर आपण तथार्थ तत्व ह्याचा शब्दाचा अर्थ पाहू आपण. बरोबर. बघा, जेथे दृश्य शब्दाचा अर्थ पाहणे आहे. येथे काय आहे? दृश्य शब्दाचा अर्थ पाहणे आहे. व तथार्थ तत्व म्हणजे सत्यज्ञान किंवा वस्तू जशी आहे तसेच त्याचे साक्षात ज्ञान असणे. म्हणजे एक बॉटल आहे, जशी बॉटल आहे ना तसंच त्याचं साक्षात ज्ञान असणं, याला अ, अ, यथार्थ तत्व असं म्हणलं जातं. बरोबर. चला आपण पुढे जाऊया. बरोबर. तत्वाचे ज्ञान करून देणारं साधन म्हणजे दर्शन होय. म्हणजे एखाद्या बघा, तत्वाचं ज्ञान करून देणाऱ्या साधनाला काय म्हणतात? दर्शन म्हणतात. बरोबर. तर आपण दर्शनाचे नाव, तर आपण एक सेकंद हां तर आपण दर्शन नाव, पर्यायी नाव व रचयिता, आपण हे तिघजण पाहू. आपण पूर्ण आधी पाहू. 9 आहे ते. दर्शन नाव 9 आहे, पर्यायी नाव 9 आहेत आणि रचयिता पण तेवढेच आहे. बरोबर. तर बघा, पहिला आहे सांख्य. बरोबर. सांख्य निरशर सांख्य ह्याचं पर्यायी नाव आहे आणि कपिल मुनीनं हे दर्शन दिलेलं आहे. दर्शन नाव कपिल मुनी रचयित आहे. म्हणजे ह्या रचलंय कोणी? कपिल मुनीने. बरोबर. योग्य योगशशर आणि पतंजली. रचयिता काय? पतंजली. हा बघा, वैशेषिक अवलुक्य आणि कणाद. रचलंय कोणी? कणादनं. बरोबर. न्याय. बरोबर. न्याय आहे, पर्याय नाव काय आहे? विद्या. आणि रचलंय कोणी? गौतम. बरोबर. पूर्वमीमांसा पर्याय नाव आहे मीमांसा व रचयिता कोण आहे? जैमिनी आहे. उत्तर मीमांसा. बरोबर. पर्याय नाव काय आहे? वेदांत. आणि रचयिता कोण आहे? व्यास आहेत रचयिता. बरोबर. चला आपण पुढे जाऊया. बरोबर. बघा, दर्शन नाव आता 3 राहिले आपले. दर्शन नाव आहे चार्वाक. काय आहे? एक सेकंद. दर्शन नाव चार्वाक. बरोबर. पर्याय नाव आहे लोकयत. रचयिता अननोन आहे. म्हणजे अननोन आहे. बरोबर. बौद्ध आहे. पर्याय नाव आपल्याला माहीत नाही. रचयिता आहे गौतम बुद्ध. जैन म्हणजे नैकांत. आणि रचयिता कोण आहे? वर्धमान गौतम महावीर. बरोबर. गौतम नाही, महावीर. चला आपण पुढे जाऊया. सांख्य दर्शन. आता आपण 9 पाहिले. बरोबर. जे 9 पाहिले ना, जे दर्शन पाहिले 9 दर्शन नाव, त्यांचं आता एक डिस्क्रिप्शन आहे. सांख्य दर्शन आपण काय बोललो? सांख्य दर्शनाचे प्रवर्तक कपिल मुनी आहेत. म्हणजे सांख्य दर्शनाचे प्रवर्तक म्हणजेच रचयिता कोण आहेत? कपिल मुनी. सिद्धांना कपिल मुनी असे वर्णन भगवद्गीतामध्ये सुद्धा आहे. कपिल मुनी सांख्याचे रचयिता कोण होते? कपिल मुनी. हे भगवद्गीतामध्ये सुद्धा वर्णन आढळून येते. बरोबर. षष्टीतंत्रशास्त्र हा सांख्य दर्शनावरील महत्त्वाचा प्रधान ग्रंथ समजला जातो. सांख्य दर्शनावरील एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे षष्टी तंत्र. बरोबर. षष्टी म्हणजे काय? 60 तंत्रशास्त्र. षष्टी तंत्रशास्त्र हा ग्रंथ आहे. बरोबर. हा बघा, सांख्य या शब्दाचा अर्थ सांख्य म्हणजे काय? बुद्धी आहे. सांख्य म्हणजे बुद्धी आहे, एवढं लक्षात ठेवा. किंवा बुद्धी गम्यज्ञान. गम्यज्ञान. बरोबर. बघा, आत्मा या तत्वाविषयी सम्यक ज्ञान प्राप्त करून देणारा म्हणजे सांख्य होय. म्हणजे बुद्धी. आता बघा, आता आपला आत्मा आहे, जे प्रत्येक शरीरामध्ये आत्मा असतो. आत्मा गेला, डेड झाला. बरं का. आत्माच्या तत्वाविषयी सम्यक ज्ञान प्राप्त करून देणारा सांख्य ग्रंथ आहे. सांख्यामधून तुम्ही आत्माचं एकदम सम्यक ज्ञान
घेऊ शकता, बरोबर. चला आपण पुढे जाऊया. आता संख्याचे तत्वज्ञान. आता बघा तत्वज्ञान पाहिजे आपल्याला, संख्याचे तत्वज्ञान. संख्य दर्शनकारांनी सृष्टी उत्पत्तीसाठी दोन मूलतत्व सांगितलेले आहे. म्हणजे सृष्टी उत्पत्तीचे सांख्यदर्शन जे आहेत आपली कपिल मुनी, त्यांनी सृष्टी उत्पत्तीसाठी जे मूलभूत दोन मूलतत्व जे दोन आहेत, त्यांना प्रकृती आणि एक पुरुष, बरोबर. पुरुष नाही, पुरुष, बरोबर. आता आपण जाऊ पुढे. दुःखाचे प्रामुख्याने 3 प्रकार वर्णन केले आहे. दुःखाचे 3 प्रकार आहेत. दुःखाचे 3 प्रकार: आदिभौतिक, आदिदैविक, आदिधार्मिक. नाही, धर्मात्मिक, बरोबर. आध्यात्मिक. चला आपण आता पुढे जाऊ. हे 1 बाय 1 पूर्ण पाहायचं आपल्याला. बघा. आदिभौतिक दुःख म्हणजे काय? पृथ्वीवरील भौतिक पदार्थापासून होणारे दुःख म्हणजे आदिभौतिक दुःख होय. म्हणजे भौतिक पदार्थ म्हणजे असं, आता बघा इथं एक्झाम्पल आहे, साप, वाघ, कृमी, कीटक, शस्त्र या इत्यादीद्वारे उत्पन्न होणारे दुःख. आता बघा, सापनं काटलं आपला जीव गेला, हे पण दुःखच झालं. वाघाने खाल्लं आपला जीव गेला, हे दुःख झालं. आदिभौतिक म्हणजे आपल्या सराउंडिंग ज्याही वस्तूंना आपल्याला दुःख झालं, ती आदिभौतिकमध्ये दुःख येणार, बरोबर. आदिदैविक, पंचमहाभूत. बघा, आपल्या आयुर्वेदामध्ये पंचमहाभूताचा वास्ट रोल आहे. पंचमहाभूताच्या दैवी प्रकोपामुळे उत्पन्न होणारे दुःख म्हणजे आदिदैविक दुःख होय. पंचमहाभूताच्या दैवी प्रकोपामुळे जे उत्पन्न होणारे दुःख असते ते आदिदैविक दुःख असते, बरोबर. पाऊस, वारा, वीज पडणे, भूत, प्रेत, राक्षस हे आदिदैविक दुःखामध्ये येतात. चला पुढे जाऊया. आध्यात्मिक दुःख. शरीराअंतर्गत कारणापासून उत्पन्न होणारी मानसिक व शारीरिक व्याधीरूप दुःख म्हणजे आध्यात्मिक दुःख होय. जसं की शारीरिक व मानसिक रज तम, बरोबर. आध्यात्मिक दुःख पाहतो आपण शारीरिक, मानसिक, रज तम ह्या धातूपासून जे दुःख आपल्याला प्राप्त होते त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण आध्यात्मिक दुःख असं म्हणतो. आता पुढे जाऊ आपण पुरुष पाहू. पुरुष त्याखाली काय? महान आहे. महान म्हणजे काय? बुद्धी. आणि बुद्धी असेल तर अहंकार निर्माण होतोच, बरोबर. इथं असं कंसामध्ये बुद्धी आहे, लिहून ठेवा तुम्ही सुद्धा. बुद्धी आहे. हे हँडरायटिंग असे येत नाही, मोबाईलवर रेकॉर्ड करत असल्यामुळं. लॅपटॉप सध्याच्या काळामध्ये आज प्रॉब्लेम आला लॅपटॉपला, नाही तर PC वरच. साधारणपणे मी PC वरच रेकॉर्ड करतो, बरोबर. तर आता पुढे जाऊ आपण. बुद्धी म्हणजे अहंकार आलाच. आणि अहंकाराचे प्रकार पडतात 3. अहंकाराचे प्रकार किती पडतात? 3 पडतात. एक असतो सात्विक म्हणजे काय? वैकारिक, राजस, तेज, बरोबर. तेजस. आणि एक असतो तामसवर्तीचा म्हणजे भूतादी, बरोबर. हे 3 अहंकाराचे प्रकार पडतात. तर आपण पुढे जाऊ, बरोबर ना. आता बघा, हे जे सात्विक आहेत, सात्विकमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे पंचेंद्रिय आणि एक आहे पंचकर्मेंद्रिय, बरोबर. पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, बरोबर. आता बघा, पंचज्ञानेंद्रिय पाहू. कर्ण, कान, तक्व, चक्षु, डोळा, बरोबर. रसन, जिव्हा किंवा जीभच आलं, बरोबर. घर्ण म्हणजे काय? नाक आलं, बरोबर. हे आहे काय? पंचज्ञानेंद्रिय आहेत, बरोबर. आणि तक्व म्हणजे काय? आपली त्वचा, बरोबर. आता बघा, पंचकर्मेंद्रिय काय बघू. वाक, मुख, पाणी, पाणी म्हणजे काय? हात. पाद म्हणजे काय? पाय. पायू म्हणजे काय? गंध. आणि उत्पत्ती म्हणजे काय? लिंग, बरोबर. आता बघा, ही इकडे आपण आता तुम्ही म्हणताल राजसचं काय काम आहे? राजसचं आपण काम सांगूच तुम्हाला एक सेकंद, फक्त मला तामस सांगू द्या. तामसमध्ये 2 प्रकार असतो. पहिला असतो पंचतन मात्रा, बरोबर. त्यामध्ये येतो शब्द येतो, स्पर्श येतो, रूप येतो, रस येतो, गंध येतो, बरोबर. आणि पंचमहाभूतामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. तर तुम्हाला रिलेशन सांगतो. शब्दामुळं म्हणजे आता काय? पंचतन्मात्रा आणि हे पंचमहाभूत. पंचतन्मात्रापासून पंचमहाभूत तयार होतं. शब्दापासून होतं पृथ्वी तयार, बरोबर. शब्दापासून पृथ्वी सॉरी शब्दापासून होतं आकाश, बरोबर. शब्दापासून आकाश. आपण ही पुढं डिस्क्रिप्शन पूर्ण पाहूया, इथं नको, कारण तुम्हाला समजणार नाही. ओके, चला पुढं. प्रकृती, सत्व, रज व तम याच्या साम्य अवस्थेला प्रकृती असे म्हणतात. सत्व, रज, तम याच्या साम्य अवस्थेला प्रकृती असे म्हणतात. आपण याचं पूर्ण डिस्क्रिप्शन पुढं पाहू. यालाच सांख्यांनी
अव्यक्त नाव दिलेले आहे. सांख्यांनी जो ग्रंथ लिहिला त्यामध्ये जो आपला आता होता सृष्टीतंत्र ग्रंथ, बरोबर. त्यामध्ये अव्यक्त हे नाव दिलेलं आहे त्यांनी, बरोबर. व सर्व प्राण्याचे कारण संपूर्ण संसारात उत्पत्तीचे कारण हे अ, अस्वस्थ नावाची प्रकृती आहे. म्हणजे अस्वस्थ नावाची प्रक्रिया आहे. त्रिगुण पाहूया. त्रिगुण विचार पाहूया. सत्व, रज, तम. बरोबर. सत्व, रज व तम हे, एक मिनिट आपण हायलाइट करू. सत्व, रज, तम हे प्रकृतीचे त्रिगुण आहेत. प्रकृतीचे काय तीन गुण आहेत. सत्व, रज, तम हे प्रकृतीचे 3 गुण आहेत. बरोबर. हे विश्वासाच्या उत्पत्तीला कारणीभूत असतात. हे काय विश्वासाच्या उत्पत्तीला कारणीभूत असतात, बरोबर. तसेच विभ्यू म्हणजे सर्वव्यापी आहेत. हे पूर्ण व्यापी आहेत. सत्वरजतम म्हणजे ह्यामध्ये पूर्ण आपले गुण येतात, बरोबर. चला आता आपण पुढे जाऊ. सत्वगुण लक्षण पाहू. सत्वगुणाचे काय लक्षण आपल्याला कळायला पाहिजे ना, बरोबर. असं मुलांना असं एक्साइटेड राहायचं, म्हणजे पुढचा काय पॉईंट आपल्याला लगेच कळायला पाहिजे, बरोबर. सत्वगुण बरोबर ना. सत्वगुण हा निर्मळ व पवित्र स्वरूपाचा असल्यामुळे प्रकाशक रोगरहित आहे. रोगरहित म्हणजे रोग नसलेला. प्रकाशक रोगरहित म्हणजे रोग नाहीये, बरोबर. म्हणजे रोग नाही आहे, म्हणजे तो एकदम स्वच्छ आहे, म्हणजे तो निर्मळ आहे, पवित्र आहे, पुन्हा प्रकाशित आहे, तो एकदम हेल्दी पर्सन आहे. सत्वगुणामध्ये लक्षणामध्ये जातो, बरोबर. सुखाची व ज्ञानाची म्हणजे काय, यथार्थ प्राप्त करून देणारे आहे. म्हणजे हा सत्वगुण काय करतो, सुखाची व ज्ञानाची यथार्थ प्राप्त करून देणारे आहेत. आत्म्याला नेहमी सत्याची जोड मिळवून देतो. हा सत्य बोलायला होतो, म्हणजे आपल्या आत्म्याला नेहमी सत्याच्या बाजूने चालून देतो, बरोबर. सत्व हा लघु प्रकाशित आहे. सत्व म्हणजे सत्व जो गुण आहे ना, तो लघु म्हणजे छोटाच आहे, पण तो जर आपल्या आत्म्याला मिळाला तर आपल्या आत्म्याला एक इन्फायनिटी लेवलची आपल्याला विल पॉवर निर्माण होते. कारण आपण सत्य वागतो, आपण सत्य चालतो. जग काही बोलतं ह्याच्यावर आपण लक्ष देत नाहीत, बरोबर. तर आता पुढे जाऊ आपण. उदाहरणार्थ दया, क्षमा, शांती. कुणी काहीही बोललं तरी शांत राहायचं. कसलाही भांडणं झाले, काहीही हो, फक्त आपण काय करायचं, आपण शांत राहायचं, बरोबर. आपण शांत राहायचं, काहीही हो, आपण शांत राहायचं, बरोबर. अहिंसा, संतोष, बरोबर. आता बघा, इत्यादी भाव उत्पन्न करणार आहे. तो इत्यादी भाव हे भाव उत्पन्न करतो ते, बरोबर ना. विवेकशील आहे याच्याकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे विवेकशील म्हणजे असा एकदम तर्कशुद्ध, बरोबर. आणि यशाकडे घेऊन जाणार म्हणजे आपल्या चांगल्या वाटेला चांगलं यश. म्हणजे असं नाही की हे टार्गेट मी पूर्ण केलं मला यशच मिळालं. तुम्ही चांगल्या वाटेनं चालत आहात, तुम्ही चांगले पर्सन आहात, तुम्ही असं सराउंडिंगला जगासाठी काहीतरी नवीन घडवणार आहेत, हे यशच झालं आहे तुमचं. तुम्ही कधीच म्हणायचं नाही की हे मिळालंच मला यश येतं, नाही. बरोबर. आता पुढे जाऊ. रुजोगुण पाहू. अप्राप्त म्हणजे जी, आता बघा, अप्राप्त वस्तूचे अभिलाषा म्हणजेच तृष्णा होय. अप्राप्त वस्तू म्हणजे आपल्याला जी वस्तू प्राप्त झाली नाही त्याची अभिलाषा करू नये. तृष्णाच्या संयोगाने उत्पन्न रजोगुण हा रोगात्मक आहे, बरोबर. आपण हायलाइट करू, रोगात्मक आहे, बरोबर. आहे आणि प्रवर्तक व चंचल आहे. बरं. बघा, ह्यानी काय होतं, द्वेष, हेवा, निंदा, लोभ इत्यादी विकाराचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे रजोगुण काय करतो, द्वेष, निंदा, लोभ इत्यादी विकाराचा उत्पन्न करतो, बरोबर. चला आपण पुढे जाऊया. पुढे तेच आहे. तमोगुण लक्षण, मनाला मोहित करून अविवेक व अविचाराकडे घेऊन जाणारा. म्हणजे मनाला मोहित करतो. आपल्याला चहा प्यायचा नसतो, आपल्या शरीरासाठी चहा हानिकारक आहे. चहा जरी प्यायचा नसेल तर तो मनाला मोहित करतो, चल आपण चहा पिऊ असं. किंवा आपल्याला बाहेर जर हिंडायचं, कुठं जायचं नसेल आणि अभ्यास करायचा असेल तर तो म्हणतो चल आपण अभ्यास सोडून आपण बाहेर हिंडायला जाऊ, बरोबर. त्याला आपण तमोगुणाचे लक्षण पाहू. तमोगुण गुरु प्रतिबंधक आहे, बरोबर. प्रकाश, ज्ञान, सत्वाच्या धर्मावर आवरण घालतो. प्रकाश, ज्ञान व सत्वाच्या धर्मावर
आवरण घालतो, म्हणजे त्यांना झाकून टाकतो. आणि स्वतःचा तमोगुण म्हणजे त्यांना बाजूला करणे आणि फक्त स्वतःचंच चालवणे, बरोबर. गुरुगुणामुळे आळस उत्पन्न होतो. आळस उत्पन्न करतो तो, बरोबर. भय, लबाडी, नास्तिकता, भाव उत्पन्न करतो. म्हणजे भय करतो, लबाड बोलायला लावतो. पुन्हा मग नास्तिकता भाव आपल्याला उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतो आपल्या मनामध्ये, बरोबर. चला पुढे. तम तम म्हणजे अंधाराकडे घेऊन जाणारा आहे. तमगुण अंधाराकडे म्हणजे उजेडाकडे म्हणजे यशाकडे, अंधाराकडे म्हणजे पाठीमागे म्हणजे अपयशाकडे घेऊन जाणारा असतो, बरोबर. आता त्रिगुण सिद्धांत पाहू आपण. हे तिन्ही गुण परस्पर एकामेकाला पराजित करत असतात. म्हणजे काही काही लोकांमध्ये तमगुण चांगला म्हणजे तमगुण डोमिनेट करत असतो, म्हणजे लबाडी ते करतच राहतात. काही काही लोकांमध्ये सत्व सत्वगुण चांगला ते करतो, बरोबर. म्हणजे तो खरं बोलतो, कुणाची निंदा करत नाही, चांगला वागतो सर्वांची, तो सत्वगुण डॉमिनेट करतो. आणि काय काय मध्ये रजगुण डॉमिनेट करतो, बरोबर. तर बघ, जेव्हा सत्व प्रधान असतो म्हणजे सत्वाला सर्वात जास्त सत्वाला महत्त्व असतं, तेव्हा तो रज व तम ला दाबतो. म्हणजे सत्व डॉमिनेट असताना रज व तम खाली असतात, बरोबर. जेव्हा तम डॉमिनेट असतो तेव्हा सत्व व रजाला पराजित करतो, बरोबर. बरोबर. जेव्हा तम प्रधान असतो तेव्हा सत्व व रजाला पराजित करतो. जेव्हा रज प्रधान असतो तेव्हा सत्व व तमाला पराजित करतो. चला पुढे जाऊ. बघा, पराजित करतो. आता तत्व म्हणजे काय? महान बुद्धी. सांख्यांनी महत तत्वाचा उल्लेख प्रकृतीत आणि विकृतीत केला आहे, बरोबर. तर चरकांनी याचा समावेश फक्त प्रकृतीतच केला आहे. समजा महत्व म्हणजे काय? बुद्धी, बरोबर. तर पहा, सांख्यांनी काय केलंय, मग मी हायलाईट करतो, बरं. हायलाईट कर, चला. सांख्यांनी काय केलं बरं का, ह्यांना प्रकृती आणि विकृतीमध्ये ठेवलंय महत्वाला, बरोबर. पण चरकांनी काय केलंय, चरकांनी आपल्या काय केलंय, त्यांना प्रकृतीमध्येच ठेवलंय, विकृतीमध्ये ठेवलेलं नाही. सांख्यांनी विविध अंतकरणात म्हणजे महत, अहंकार, मन, बरोबर. विकृतीपासून सर्व धर्म महत बघा, सांख्यांनी विविध अंतकरणात विकृतीपासून सर्वप्रथम महत तत्वाची उत्पत्ती होते. महत तत्वाची उत्पत्ती म्हणजे बुद्धी तत्वाची उत्पत्ती होते, बरोबर. यालाच त्यांनी म्हणले बुद्धी तत्व सुद्धा म्हणतात, म्हणजे याला बुद्धी तत्व सुद्धा म्हणतात. महत म्हणजे काय? बुद्धी. महत तत्वाची उत्पत्ती होते काय? बुद्धी तत्वाची उत्पत्ती होते काय? सारखंच आहे, बरोबर. सांख्यांनी ज्ञान, बघा डबल हायलाईट करतो, ओके, एक सेकंड. हां, ज्ञान, प्रजा, सांख्यांनी ज्ञान, प्रजा, प्रमा हे बुद्धीचे पर्यायी शब्द आहेत, बरोबर. काय काय? न्याय, प्रजा, प्रमा हे बुद्धीचे पर्यायी शब्द आहेत. सात्विक, राजस, तामस हे बुद्धीचे 3 प्रकार आढळून येतात. सात्विक, राजस, तामस हे बुद्धीचे 3 प्रकार आढळून येतात आपल्याला. आपण पाहिलेच, बरोबर. पाहायचे आपल्याला, ओके. चला पुढं. आढळून येतात, बरोबर. महत तत्वापासून अहंकार तत्वाची उत्पत्ती होते. अहंकार म्हणजे बुद्धी आली म्हणजे अहंकार आलाच, मी पण आलाच. अहंकाराचंच अहंकार तत्व आपण पाहणार पहिलं. अहम भावनेला अहंकार असे म्हणतात. संस्कृतमध्ये अहम म्हणजे मी, बरोबर. अहम भावनेला अहंकार असे म्हणतात, बरोबर. तर अभिमानालाच अहंकार म्हणतात. मला अभिमान आहे, हा अहंकार झाला, ओके. सांख्यांनी वर्णन केलेल्या अंतकरणात याचा समावेश आहे. सांख्यांनी जे अंतकरण 3 होते बघा, बरोबर. त्याच्यामध्ये याचा समावेश आहे. कायचा? अहंकाराचा. आपण ते तिन्ही डबल पाहू. महत, बघा इथे मी हायलाईट करत आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं. महत, अहंकार व मत. मन. चला, बरोबर, समावेश आहे. राजसिक म्हणजे तेजस. अहंकाराच्या मदतीशिवाय पुढील तत्वे उत्पन्न होऊ शकत नाहीत. राजसिक म्हणजे तेजस, बरोबर. अहंकाराच्या मदतीशिवाय हे तत्वे उत्पन्न होऊ शकत नाहीत. राजसिक अहंकाराच्या साह्याने सात्विक अहंकारापासून
एकादश म्हणजे काय? 11 इंद्रिया म्हणजेच 11 इंद्रिय म्हणजेच काय? पंचांद्रिय, पंचज्ञानेंद्रिय बरोबर, पंचकर्मेंद्रिय व मन आणि मन याचा उत्पत्ती होते. 11 एकादश म्हणजे बघा, राजस अहंकारांच्या साह्याने सात्विक अहंकारापासून एकादश इंद्रियाची म्हणजेच पंच ज्ञानेंद्रियत, पंच कर्मेंद्रियत व आणि मन याची उत्पत्ती होते. बरोबर. हां, राईट. आणि आपल्याला हे समजतं राजसिक म्हणजेच तेजस, अहंकाराच्या मदतीशिवाय तत्वे उत्पन्नच होत नाहीत. बरोबर. चला पुढे जाऊया. ओके. हां, उत्पत्त होत नाही. पंचतन्मात्रा, स्थूल पंचमहाभूतापासून पंचतन्मात्राचे अनुमान होते. बरोबर. सांख्यांनी पंचतन्मात्राचा समावेश प्रकृती विकृतीमध्ये केला आहे. ओके. पंचमहाभूतापासून पंचतन्मात्राचं अनुमान होते. बरोबर. आणि सांख्यांनी पंचतन्मात्राचा समावेश प्रकृती विकृतीमध्ये केला आहे. मी पुढे तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण आणि पूर्ण सुटसुटीत मी तुम्हाला समजून सांगतो. सत्व रजतम याच्या विषम अवस्थेला विकृती असे म्हणतात. आणि तिथं काय होतं? साम्य अवस्थेला प्रकृती असं म्हणतात आणि विषम अवस्थेला विकृती असे म्हणतात. विकृती म्हणजे कार्य आणि प्रकृती म्हणजे कारण. बरोबर. विकृती म्हणजे कार्य, प्रकृती म्हणजे कारण. आता बघा, प्रकृतीपासून विकृती उत्पन्न होते. का असं? आता बघा, प्रकृती कारण असल्याशिवाय कार्य करतो का आपण? पाणी प्यायचं त्याशिवाय पाणी आणतो का आपण? पाणी आणणं हे कार्य झालं आणि पाणी प्यायचं हे कारण झालं. बरोबर. तर कारण असल्याशिवाय आपण कार्य करणार नाहीत. बरोबर. म्हणून आपल्याला म्हणून असं लिहिलेलं आहे इथं, प्रकृतीपासून विकृतीची उत्पत्ती होते. बघा, विकृती हे तत्व प्रकृतीपासून जन्म घेते. म्हणजे प्रकृती कारणापासून कार्याचा जन्म होतो. बरोबर. परंतु तत्वांना निर्माण करत नाही, म्हणून तिला विकृती असे म्हणतात. ओके. हां, चला पुढं. दुसऱ्या तत्वांना निर्माण करत नाही. बरं का, तत्वांना नाही, दुसऱ्या तत्वांना निर्माण करत नाही म्हणून त्याला विकृती असे म्हणतात. बघा, पंचज्ञानेंद्रिय पाहूत आपण. पंचज्ञानेंद्रिय सांख्यांनी बुद्धी इंद्रिय या नावाने संबोध केला आहे. सांख्यांनी इंद्रियांना सांख्यांनी बुद्धी इंद्रिय या नावाने संबोधले आहे. बरोबर. चक्षु, श्रोत्र, घृणा, रसन आणि त्वक. बरोबर. ही आहेत पूर्ण पंचज्ञानेंद्रिय. बरोबर. ही ज्ञानेंद्रिय साधने आहेत. बरोबर. आता बघा, पंचकर्मेंद्रिय. आता पाहू आपण पंचकर्मेंद्रिय. मागं पाहिलं ना आपण, फ्लोचार्टमध्ये पूर्ण पाहिलेलं आहे. हस्त, पाद, गुद, बरोबर, उत्पश्य आणि वाक. बरोबर. पंचकर्मेंद्रिय पण आपले झाले. आता मन पाहू. मनाला उभयात्मक मानलेले आहे. उभयात्मक म्हणजे काय? जलचर, पृथ्वीवर त्यांना असं. आणि दोन्हीही बघा, उभयात्मक म्हणजे काय? दोन्ही कार्य करतो. म्हणजे दोन्ही कार्याशिवाय त्याचं उदरनिर्वाह होऊ शकत नाही. कारण मन हे ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय दोन्हीही आहे. त्याला ज्ञानेंद्रियाला सोबत घेऊन चालावं लागतं आणि कर्मेंद्रियाला पण सोबत घेऊन चालावं लागतं. कारण ज्ञान घेण्यासाठी त्यांचा दोघांशीही संबंध आहे. आपल्या मनाचा ज्ञान घेण्यासाठी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाचा पण संबंध आहे. म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दोन्हीही सोबत असल्याशिवाय तो ज्ञानच घेऊ शकत नाही मन. बरोबर. चला गो टू पुढे. पंचमहाभूत. पंच तन्मात्रापासून पंचमहाभूताची उत्पत्ती होते. पंचतन्मात्रापासून पंचमहाभूताची उत्पत्ती होते. तर मी मग जे समजून सांगत होतो तुम्हाला, चार्टमध्ये तुम्हाला आठवा बघा, इकडे आपलं बरोबर हे तामस होतं. तामसच्या खाली 2 चार्ट होते. मी तुम्हाला काय सांगायला होतं, शब्दापासून आकाश महाभूत असं, ते मी इथं समजून सांगणार आहे. आणि इथं पण जो झाला ना पॉईंट, आता मागे तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनिट. ओके, 1 सेकंद द्या फक्त मला. हे पॉईंट बरोबर. आता ह्याचं आपण इथं पाहणार आहोत. ओके. हो का. तर पाहू.
पंचमहाभूत म्हणजे पंचतन मात्रेपासून पंचमहाभूताची उत्पत्ती होते. आता बघा पंचतन मात्रा काय शब्द, शब्दामधून पंचमहाभूतामध्ये काय आकाश महाभूताची उत्पत्ती होते. आणि बघा स्पर्श प्लस शब्द असते, पण स्पर्श हा म्हणजे डॉमिनंट पर्श आहे. आता बघा पर्शापासून वायू महाभूत आहे, पण फक्त पर्शापासून नाही, शब्द प्लस पर्शापासून वायू महाभूत आहे, पण डॉमिनंट फक्त पर्श करतं म्हणून पर्शापासून वायू महाभूत असं लिहिण्यात आलेलं आहे. आता बघा पुढं रूप म्हणजे तेज महाभूत. रूपामध्ये काय येतं तेज महाभूत. रस म्हणजे काय आप महाभूत आणि गंध म्हणजे काय पृथ्वी महाभूत. पण तुम्ही असं नका समजू रूप म्हणजे फक्त रूपामधूनच तेज महाभूत नाही, वरचे दोनही प्लस होतात, पण त्यांचा डॉमिनंट कमी असतो आणि रूपाचा डॉमिनंट एकदम भयानक म्हणजे हाय लेवल डॉमिनन्स असतो, म्हणून ते तेज महाभूतमध्ये ओळखलं जातं. बरोबर. रस आप महाभूत बरोबर. गंध पृथ्वी महाभूत. ओके चला. तर थँक्यू व्हेरी मच. आपल्याला ह्या स्लाईडची तर वाटच बघत असतात. थँक्यू व्हेरी मच फॉर आजचा व्हिडिओ होता आपला आपला एक व्हिडिओ झाला आहे आताशी की आयुर्वेद दर्शन आणि निरूपण चॅप्टरवर. तर आपण ह्याचा पार्ट 1 होता. एक मिनिट एक सेकंड. आता पार्ट 1 होता पार्ट 1 होता. तर आपल्या ह्याची मला वाटते कमीत कमी 4-5 तरी पार्ट होतील आणि प्रत्येकाने सपोर्ट चालू ठेवा. आपण ह्याचा पूर्ण आणि आपला फर्स्ट आहे ना आयुर्वेद निरूपण, आयुर्वेद निरूपण, त्याच्या आपल्याला आयुर्वेद निरूपणचा श्लोकाचा एक व्हिडिओ येणार आपला, तोही पाहत राहा आणि तोही पहा. ते 2 व्हिडिओमध्ये तो चॅप्टर संपत आणलेला आहे आपण, पण श्लोक जे राहिलेत ना आपण तो पण पाहून घेऊ. तर थँक्यू व्हेरी मच. जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम ID देतो, फॉलो करा व सपोर्ट चालू ठेवा. थँक्यू व्हेरी मच.